हिमाचल प्रदेश मधलं धर्मशाळा नावाचं सरकारी कॉलेज. या कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीने ऍडमिशन घेतलं. माध्यमांच्या माहितीनुसार 18 सप्टेंबर 2025 ला तिच्यावर रॅगिंग करण्यात आली. आरोप असा पण आहे की याच कॉलेजमधल्या एका प्रोफेसरनं तिला चुकीच्या पद्धतीने टच केला. या प्रसंगानंतर ती मानसिक दृष्ट्या खचत गेली, डिप्रेशन मध्ये गेली. तिची तब्येत इतकी बिघडली की तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. 3 महिने तिच्यावर उपचार करण्यात आले, मात्र तिच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा दिसून आल्या नाहीत. 26 डिसेंबर रोजी तिनं शेवटचा श्वास घेतला. नेमकं तिच्यासोबत काय घडलं आणि रॅगिंग करणाऱ्या मुली कोण आहेत, विद्यार्थिनीच्या घरच्यांनी नेमके काय आरोप लावलेत आणि यावर धर्मशाळा कॉलेज प्रशासनाचं म्हणणं नेमकं काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी गंगाधर गडदे. 19 वर्षाची पल्लवी हिनं हिमाचल प्रदेश मधल्या धर्मशाळा या सरकारी कॉलेजमध्ये बीएच्या फर्स्ट इयर साठी ऍडमिशन घेतलं. मात्र फर्स्ट इयर मध्ये तिने तिचं 3 कॉलेज विषय बॅकलॉगला राहिले. आता कॉलेजच्या नियमानुसार तिला सेकंड इयर मध्ये बसायला कॉलेजच्या शिक्षकांनी मनाई केली. मात्र तरी देखील ती वारंवार कॉलेजमध्ये येऊन सेकंड इयर मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आग्रह करत होती. प्रोफेसर अशोक यांनी तिला याबद्दल समजावलं. त्यावेळी तिने रिव्हॅल्युएशन फॉर्म भरला असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले, रिझल्ट आल्यानंतर जर तू या विषयांमध्ये पास झालेले असशील तर आम्ही तुला सेकंड इयर मध्ये बसून देऊ, नाहीतर तुला परत फर्स्ट इयरलाच ऍडमिशन घ्यावं लागेल. आता हे सगळं घडलं जुलै महिन्यामध्ये. 29 जुलै पर्यंत पल्लवी कॉलेजला आली. आता हे जे सांगितलंय ते कॉलेजचे प्राचार्य राकेश पठाण यांचे मत. मात्र पल्लवीच्या घरच्यांनी माध्यमांना जी माहिती दिली ती काहीशी वेगळी. पल्लवीच्या भावाच्या म्हणण्यानुसार जुलै मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये तिचा फक्त एक विषय एका मार्कसाठी राहिला होता, त्यामुळे ती नापास झाली होती. त्यामुळे ऑगस्ट मध्ये कॉलेजमधून तिचं नाव काढलं. सप्टेंबर मध्ये ती परत ऍडमिशन घ्यायला गेली. तेव्हा तिला रिव्हॅल्युएशन फॉर्म भरायला सांगितला. फॉर्म भरून ती कॉलेजमध्ये गेली तेव्हा तिला प्रोफेसर अशोक यांनी क्लासमध्ये बसून दिलं नाही. काही मुलींनी तिच्यावर रॅगिंग देखील केली. पल्लवीचे वडील सांगतात की पल्लवी फर्स्ट इयर मध्ये असताना देखील तिच्यासोबत रॅगिंगचा प्रकार घडला होता. त्यावेळी आम्ही प्रिन्सिपलला भेटलो होतो आणि या विरोधात तक्रार देखील केली होती. त्यावेळी त्यांनी मी याची चौकशी करून योग्य ती कारवाई करतो असं सांगितलं होतं. मात्र आम्ही समोरच्या मुलींचा विचार करून शांत बसलो. पण यावेळी मात्र रॅगिंग सोबतच तिच्यासोबत चुकीचं वर्तन देखील प्रोफेसरनं केल्यामुळे आम्ही याची तक्रार मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबरवर केली. मात्र पोलिसांनी देखील या तक्रारीला सिरियस न घेतल्याचा आरोप पल्लवीच्या घरच्यांनी केलाय. तिच्यावर झालेल्या रॅगिंगमुळे आणि प्रोफेसरने केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे माझी मुलगी डिप्रेशन मध्ये गेली. तिला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करून देखील ती आम्हाला सोडून गेली असं पल्लवीचे वडील म्हणतात. आता हे झालं कॉलेज प्रशासनाचा आणि पल्लवीच्या घरच्यांचं मत. यामध्ये ज्या प्रोफेसर अशोकचं यावर काय म्हणणं ते पाहूया. प्रोफेसर अशोक यांच्यावर केलेले आरोप त्यांनी अमान्य केलेत. मी धर्मशाळामध्ये भूगोल या विषयाचा असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो. तुम्ही जे सोशल मीडियावर बघत आहात, माझ्यावर ज्या पद्धतीने आरोप लावले गेले ते आरोप चौकशीनंतर सिद्ध झाले तर मी होणाऱ्या कारवाईला समोर जायला तयार आहे. जर मी दोषी सिद्ध झालो तर मला जी शिक्षा द्यायची आहे ती ज्या मुलीच्या यामध्ये मृत्यू झालाय तिला देखील न्याय मिळायला पाहिजे आणि मला देखील न्याय मिळायला पाहिजे. कारण माझ्या देखील 2 मुली आहेत, माझं देखील कुटुंब आहे. सरकारने मला निलंबित केलं आहे. जर निलंबित करून तपास लवकर होणार असेल आणि सगळ्यांना न्याय मिळणार असेल तर मला हा निर्णय मान्य आहे. मात्र पल्लवीनं ज्या 3 मुलींचे नाव घेत रॅगिंगचा आरोप केला होता त्याबद्दल देखील प्रोफेसरनं भाष्य केलंय. जर तिच्यावर रॅगिंग झाली होती, तिचा छळ केला होता तर कॉलेज मधल्या संबंधित कमिटीकडे तिनं तक्रार नोंदवायला हवी होती असं प्रोफेसर अशोक यांचं म्हणणं आहे. पल्लवी आजारी असताना तिच्या वडिलांचा मला फोन आला होता. त्यांनी मला धमकी देखील दिली होती. माझ्या मुलीला काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही असं तिचे वडील म्हणाले होते. मात्र त्यावेळी मी तुमच्या मुलीला शिकवत नाही असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी पल्लवीला शिकणाऱ्या शिक्षकाचा नंबर मागितला होता. मात्र मी बाहेर असल्यामुळे तो नंबर मला पाठवता आला नाही. जेव्हा मी फर्स्ट इयर मध्ये नापास झाली तेव्हा तिनं सेकंड इयर मध्ये प्रवेश घेण्यासाठी मला विचारलं होतं. मात्र मी तिला सांगितलं की हे नियमांच्या विरुद्ध आहे, मी तुला सेकंड इयरच्या क्लासमध्ये बसून देऊ शकत नाही. त्यानंतर तिनं रिव्हॅल्युएशन साठीचा फॉर्म भरला. तेव्हा मी तिला सांगितलं रिव्हॅल्युएशन नंतर जर तुझे मार्क्स चांगले आले आणि तू पास झाली तर सेकंड इयर मध्ये बसून देऊ शकतो. संपूर्ण कॉलेज प्रशासन प्रोफेसर अशोक यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचं कॉलेज मधल्या शिक्षकांचं म्हणणं आहे. कॉलेजच्या प्रिन्सिपल राकेश पठानिया यांनी देखील प्रोफेसर अशोक यांच्यावरचे आरोप खोटे ठरवल्याचं म्हटलंय. 2006 पासून प्रोफेसर अशोक यांचं कॉलेजमध्ये शिकवतात. ते असं करू शकत नाही, त्यांचं रेकॉर्ड पूर्णपणे क्लिअर आहे असं म्हणत कॉलेज मधले सगळे शिक्षक सुट्टीच्या दिवशी देखील प्रोफेसर अशोकच्या समर्थनात कॉलेजच्या परिसरात मीडियाशी संवाद साधत होते. एकूणच काय तर पल्लवीच्या घरचे तिच्या मृत्यूला प्रोफेसर अशोक आणि ज्या 3 मुलींनी तिच्यावर रॅगिंग केलंय त्यांना आणि कॉलेज प्रशासनाला जबाबदार धरताय. मात्र कॉलेज प्रशासन प्रोफेसर अशोकच्या समर्थनात उभं राहून पल्लवीच्या घरच्यांचे आरोप खोटे असल्याचं म्हणतंय. यामध्ये पोलीस अजून तपास करत आहेत. पण नेमकं घडलंय काय हे पल्लवीनं हॉस्पिटलमध्ये असताना स्वतःच्या तोंडून सांगितलं.
सांगितलंय. पल्लवीचे एकूण 2 व्हिडिओ समोर आले. यातल्या एका व्हिडिओमध्ये तिची आई तिला कॉलेजच्या स्टाफ बाबत विचारते. यामध्ये ती सांगते की सगळं ठीक आहे, सगळे चांगले आहे. मात्र अजून एका व्हिडिओमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर गंभीर अवस्थेत दिसते. यात ती एका प्रोफेसरचं नाव घेऊन म्हणते की अशोक सर खूप वाईट आहे, मागे लागतात आणि विचित्र वागतात. तिला विचारलं की विचित्रता वागतात म्हणजे नेमकं काय करतात, तेव्हा तिने या व्हिडिओमध्ये इशाऱ्यांमध्ये सांगितलंय की ते मला चुकीच्या पद्धतीने टच करतात. त्याचबरोबर तिनं 3 मुलींची नावं घेत म्हणते की हर्षिता, कमालिक आणि आकृती या तिघी मला त्रास देतात. त्यातल्या एका दीदीनं मला बॉटलने मारलं होतं. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी प्रोफेसर अशोकला निलंबित केलंय. कुटुंबाने सांगितलं की प्रोफेसरच्या याच वागण्यामुळे आणि या 3 मुलींच्या रॅगिंग आणि आमची मुलगी डिप्रेशन मध्ये गेली. त्याचबरोबर पल्लवीला क्लासमध्ये जातीवरून देखील हिणवलं जातं असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. पुढे ते म्हणाले, आम्ही उपचारासाठी वारंवार हॉस्पिटलला चक्कर मारत होतो. ची अवस्था जास्तच बिघडल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबरवर रॅगिंग आणि प्रोफेसर विरोधात तक्रार केली. मात्र वारंवार तक्रार करून देखील पोलिसांनी याकडे लक्ष दिलं नाही. 20 डिसेंबरला पल्लवीने लुधियानाच्या डीएमसी हॉस्पिटल मध्ये नेलं. तेव्हापासूनच ती ऑक्सिजन सपोर्टवर होती. मात्र 26 डिसेंबरला तिने अखेरचा श्वास घेतला. मंडळी असं म्हणतात की माणूस मारताना खोटं नाही तर सत्य बोलतो. त्यामुळे एकंदरीत पल्लवीच्या या व्हिडिओज मधून असंच दिसतंय की पल्लवीवर रॅगिंग करण्यात आली होती आणि प्रोफेसरनं देखील तिच्यासोबत काहीतरी गैरवर्तन केलं होतं. शाळा कॉलेजला आपण विद्येचं मंदिर म्हणतो, पण याच ठिकाणी देखील जर मुली सुरक्षित नसतील आणि यावर जर कॉलेजकडून योग्य ती सेफ्टी देण्यात येत नसेल तर या घटना थांबणार नाही. या घटनेचा तपास पोलीस करतायत. पोलीस अशोक यांच्यावरचे आरोप सिद्ध होतील का, नेमकं सत्य काय आणि पल्लवीला न्याय मिळणार का, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. तुमचं यावर काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.